शेतकरी बंधूंना नमस्कार. आज आपण नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द या गावामध्ये आलोय. येथील शेतकरी सचिन भाऊ सरदे यांनी त्यांच्या मक्का पिकासाठी बायोफॅक्टर कंपनीचे बायोएक्सेल ट्रिओ हे खत रासायनिक खतांसोबत वापर केलाय. तर आपण शेतकरी बंधूंकडून जाणून घेऊ की त्यांना बायोएक्सेल ट्रिओचे रिझल्ट कसे आले. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. आपली ओळख सांगा. सचिन संतोष सरवदे, राणा जळगाव खुर्द, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 8459517246. तुम्ही बायोएक्सेल ट्रिओचा वापर केव्हा केला होता? मका टाकल्यानंतर 20-25 दिवसांनी केला होता आणि मक्का 20-25 दिवसाची होती तर आम्ही रासायनिक खतासोबत ट्रिओचा मिळते रासायनिक खत आणि बायोएक्सेल बायोएक्सेल. मक्का ती काळोखी चांगली आली, हिरवापणा चांगला आहे आणि ताडगीची अडचण आहे. पहिले आम्ही रासायनिक खत बाजूला केला तर त्याचा बी पिवळापणाच आहे, बाकीला चांगलं आहे. एक साईडला तुम्ही रासायनिक खत वापरलं होतं आणि एक साईडला ट्रिओ आणि रासायनिक खत एकत्र वापरलं. दोघींमध्ये फरक पडलाय. जिथं ट्रिओ वापरलाय तिथं मका कशी वाढ? काळे किंवा आहे चांगली, ताटपण आहे, पानात बंदी चांगली, वाढही चांगली, क्वालिटी चांगली, ताटपण चांगलं बंद, ताटबी चांगलं बंद. ट्रिओ वापरून तुम्ही समाधानी आहात? इतर शेतकऱ्यांनी वापरावा असं आमचं म्हणणं. धन्यवाद.